पतीनं पत्नीला लोकल खाली ढकललं. पत्नी पोलिसांमध्ये गेल्याचा त्याच्या मनात राग होता आणि 20 तासांच्या आत या आरोपी पतीला अटक केलेली आहे. महत्त्वाची बातमी आहे. पतीनं पत्नीला लोकल खाली ढकललं आणि पत्नी पोलिसांमध्ये गेल्याचा त्याच्या मनामध्ये राग होता. 20 तासांच्या आत आरोपी पतीला अटक केली. मुलुंड रेल्वे स्टेशनवरची ही घटना आहे. मुंबईतून अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे. चालत्या लोकल खाली पत्नीला ढकललं आणि मुलुंड रेल्वे स्टेशनवरची ही घटना आहे. त्यानंतर 20 तासांच्या आत आरोपी पतीला पोलिसांनी अटक केलेली आहे. पत्नी पोलिसांमध्ये गेल्याचा राग आलेला होता या पतीला आणि त्यामुळे त्याने अशा प्रकारचे हे कृत्य केलं. मुंबईतली अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे. पोलिसांनी या पतीला अटक केलेली आहे. अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जाणून घेऊया आणखी महत्त्वाचे तपशील या संदर्भातले. अमोल, मुलुंडमधली घटना आहे, मुलुंड रेल्वे स्थानकावरची, आणि या पतीला अटक केली आहे पोलिसांनी असं कळते. काय नेमकी सगळी घटना घडलेली आहे? नक्कीच मुलुंड रेल्वे स्थानकावरचा हा संपूर्ण प्रकार आहे. खरं तर ही पुष्पा गुप्ता नावाची ही महिला आहे. हिने आपल्या पतीच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये छळाविरोधात तक्रार दाखल केलेली होती. त्यानंतर ती आणि तिचा भाऊ आणि तिचा मुलगा हे सर्वजण तिच्या घरी निघत होते, पुन्हा माहेरी निघत होते. त्यावेळेला ते मुलुंड रेल्वे स्थानक परिसरामध्ये आले असताना अचानक तिचा भावाचा आयकर तिच्या नवऱ्याकडे राहिलं म्हणून तो रिटर्न पुन्हा मागे तिच्या घरी पोहोचला होता. त्यावेळेला तिच्या नवऱ्याने या दोघांना, भाऊ आणि तिच्या मुलाला, घरात कोंडून ठेवलं आणि तो थेट मुलुंड पोलीस ठाण्याजवळ रेल्वे स्टेशन परिसरात गेला आणि त्या ठिकाणी त्याने आपल्या पत्नीसोबत पुन्हा एकदा भांडण केलं आणि त्या ठिकाणी थेट त्याला फलाटावरनं त्या महिलेला रुळांवर ढकलल्याचं समोर आलेलं आहे. आणि त्याच वेळेला एक लोकल त्या ठिकाणाहून जात होती आणि या महिलेचा या संपूर्ण प्रकरणात मृत्यू झालेला आहे. 20 तासात या ठिकाणी रेल्वे पोलिसांनी आता या पतीला आहे ते ताब्यात घेतलेला आहे आणि सध्या संपूर्ण या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भर रेल्वे फलाटावर अशा प्रकारची घटना घडलेली होती, त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनेक प्रवासी देखील त्यावेळेला उपस्थित होते. परंतु ज्या अचानक हा संपूर्ण प्रकार घडल्यामुळे या महिलेला कोणाला वाचवण्याचा वेळ देखील मिळाला नाही. ठीक, धन्यवाद अमोल दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.